राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार बोलतायत, थेट ऐकूयात। पवार साहेबांच्या समोर येणे टाळतायत असं वाटतंय? नाही, नाही मला खरं तर सांगता येणार, कारण जेव्हा प्रधानमंत्री साहेब मोदी साहेब इथं आले होते पुण्यामध्ये, तेव्हा तरी एका व्यासपीठावर होते। त्यानंतर परत त्यानंतर मात्र येताना दिसत नाहीयेत। गेल्या काही दिवसांपासून जी वक्तव्य, खास करून बारामतीमध्ये जे काही वक्तव्य अजितदादांनी शरद पवारांच्या वयांच्या बाबतीत केलं, त्यानंतर एकत्र येताना दिसत नाहीत असं आमचं पत्रकारांचं निरीक्षण सांगतं। नाही, तसं नसेल। कदाचित मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री हे कार्यश्रम नसल्यामुळे एका उपमुख्यमंत्र्याला तरी कार्यक्षम राहावं लागत असेल, म्हणून एक मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री राजकीय दृष्टिकोनातून अख्ख्या महाराष्ट्रात फिरत असताना महाराष्ट्र कुणीतरी चालवावा या अनुषंगाने कदाचित दादा काम करत असावे आणि बाकी लोक काम नसेल करत असं वाटतं। नाही, पण हा आजचा एकमेव कार्यक्रम नाहीये। माहित नाही, तो त्यांचा विषय आहे। आज दादा या बैठकीला येणार असं मला कळलं होतं आणि सर्व जे प्रमुख नेते आणि जे पदाधिकारी ते येणार होते। खरं तर माझा कार्यक्रम बारामतीला युवा संवादाचा होता, पण तिथं न जाता हा कार्यक्रम जास्त महत्वाचा। आदरणीय पवार साहेबांनी काल सुद्धा मला सांगितलं, सर्वच लोक येत आहेत, तुलाही यावं लागेल। त्या दृष्टिकोनातून मी तरी आलोय, दुसरे का नाही आलेत हे मला तरी नाही सांगता येणार। रोहित दादा, तुम्ही दुसरी जी काही म्हणजे एक मागणी केली होती तलाठी भरती संदर्भामध्ये, आणि तुम्ही आरोप केला होता विखे पाटलांवरती की 25 लाख रुपये घेण्यात आले, तर विखे पाटील म्हटलेत की तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल, तुम्ही जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात। कसं आहे की आमचं सातत्याने हेच म्हणणं होतं की तलाठी भरती आणि सर्व जे काही भरती प्रक्रिया या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, पेपर फुटी हे सातत्याने होत आहे। भाजपचं गेल्या 5 वर्षात जेव्हा सरकार होतं तेव्हा हेच झालं ना, आता परत हेच सुरू झालंय, पण या बाबतीत कुणीही लक्ष दिलं नव्हतं। आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडायचो तेव्हा आम्ही सिरियस नाही, युवा सिरियस नाहीत असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून येत होतं। आणि आता माझं असं मत आहे की हा मुद्दा आता मुलांनीच मांडलेला आहे, मुलांनीच तो पुढे आणलेला आहे। याच्यात मी हेही सांगितलंय, आमच्यावर जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा। खरं तर इतक्या कारवाई आमच्यावर झाल्यात, अजून कुठली कारवाई राहिली का हा मोठा प्रश्न आहे। पण विखे पाटील साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर करा, पण जे युवा म्हणतायत, युवांचं जे मत आहे, जे काही FIR झाले, जे काही पुरावे या युवांनी दिलेले आहेत त्याच्यावर पुढे लक्ष द्या। काल महाज्योतीचा सुद्धा पेपर तिथं फुटला हे आपण सर्वांनी तिथं बघितलं आणि हे दुर्लक्ष करत चाललेत। म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार जर करत असाल, नाही तर याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर या गरीब मुला मुलींच्या भवितव्यावर का तुम्ही करताय, असं आमचं मत आहे। दादा, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, अजितदादांकडून सातत्याने पवार साहेबांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला जातो की बारामतीमध्ये असू दे किंवा सुद्धा जे काही दादांचं पवार साहेबांचं वय झालं, 84 वय झाले, आता कुठेतरी थांबलं पाहिजे, आम्ही त्यांनी मार्गदर्शन करावं, आम्ही अशा पद्धतीची भूमिका ते सातत्याने मांडतात। पवार साहेब आजपर्यंत मार्गदर्शनच करत आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर वयाच्या बाबतीत आम्ही जेव्हा युवा म्हणून बोलतो तेव्हा आमचं वय कमी आहे असं सांगण्यात येतं। आम्ही बच्चे आहोत, आम्ही लहान आहोत, आता आमचं वय 38 झालेलं आहे। या वयामध्ये आदरणीय पवार साहेब या देशाचे सर्वात यंग असे मुख्यमंत्री झाले होते आणि जेव्हा पवार साहेबांबद्दल बोललं जातं तेव्हा असं सांगण्यात येतं की पवार साहेबांचं वय जास्त आहे। मला असं वाटतं की या सर्व नेत्यांचं जे वय आहे, कोणाचं 65 आहे, कोणाचं तरी 70 आहे, कोणाचं तरी 63 आहे, हे जसं जसं वाढेल तसं यांचं मत येईल यांचंच वय योग्य आणि बाकी मुला मुलींचं आणि सर्व नेत्यांचं वय अयोग्य असं कुठंतरी यांचं मत असावं। त्यामुळे सगळ्याच गोष्टी, सगळीच पदं, सगळ्याच मोठ्या ज्या काही पदं असतील हे यांनाच मिळाले पाहिजे या हेतूतून कदाचित यांचं वय योग्य आणि बाकीचं अयोग्य। रोहित दादा, त्यांना अजितदादांना शरद पवारांच्या जास्त वयाबद्दल आक्षेप आहे, तसंच तुमच्या कमी वयाबद्दल पण आक्षेप आहे। तेच मी म्हणतोय ना, या नेत्यांचं ज्यांनी सत्तेसाठी, स्वहितासाठी ते विचार सोडून दुसऱ्या पक्षाबरोबर गेलेले आहेत, ते स्वतःसाठी गेलेले आहेत। त्यामुळे तिथं जाताना जे वय लागतं ते वय त्यांच्याकडे आहे, सत्तेत जाण्यासाठी जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे, एखादं मंत्रिपद घेण्याचं जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे आणि यांचं वय जसं वाढेल तसं तसं त्यांच्यासाठी ते वय योग्य होत जाईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं। त्यामुळे हे कसं आहे की सोयीचं राजकारण आहे, सोयीचं भाषणं आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर हे जे
आपण बघितलं की रोहित पवार हे बोलत होते आणि वसंतदादा साखरे इन्स्टिट्यूट जे काही बोलत होते त्या संदर्भात पेपर फुटीत मोठा भ्रष्टाचार झालाय, आम्ही वयासंदर्भात जी काही टीका होते सतत अजित पवार आणि शरद पवार यांच्या दरम्यान त्याच्यावरून सुद्धा रोहित पवार यांनी भाष्य केलं.